जय हिंद दोस्तों। जय खाली तारे तारे दिसणार आता तुम्हाला इथून, अजून कायच नाही दिसणार. हे सामने सीन आहे, जाम येंजू ते डायरेक्ट स्टार्ट झोपायचंच काम केलेलं आहे. फायनली पोहोचलो आपण खंडेरीमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाईस निकेलच्या चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहे अलिबागमध्ये आणि तुम्ही पाहू शकता ही आपली बोट आहे. या बोटीमध्ये आपण जाणार आहे अलिबाग यांनी आपण एक्झॅक्टली जाणार आहे खंडेरीमध्ये. तर आपलं तुम्ही पाहू शकता एक नाही बल्कि दोन बोट आहेत आपल्याकडे. आज आपलं गे टाईम गेलेलो तेव्हा आपल्याकडे फक्त एक बोट होती, तर या टायमाला आपल्याकडे दोन बोट आहेत. ते तुम्हाला आता पुढे मी दाखवतो आपली मंडळी लोक काय करतात. अली अंशुमन पूछेगा तो बहुत है इधर. अवार्ड अंशुमन पूछेगा तो पता चलेगा ना. अवार्ड अंशुमन. हे सर्व आपली मंडळी लोक आहेत. आता आपण सर्व बॅग टाकत आहे, बोटीमध्ये जायची तयारी करत आहे. तुम्ही पाहू शकता तिथे कॅबिनीकडे आपले सर्व बॅग ठेवलेले आहेत तिकडे, हे बघा. आणि चेअर आहेत तिकडच्यासाठी बसायच्यासाठी घेतलेले आहेत, हे बघा. पूर्ण सामानाचं सर्व आपण बोटीमध्ये भरत आहे. आणि आपली सर्व माणसं हे बघा. आपले असे दोन बोट असणार आहे इथे. आणि आपल्याला उशीर झालेला 1 तास म्हणून आपण थांबलेलो आहे. 2 लोकांना अजून आले नाही. तर आता आपण थांबलेलो आहे 3 लोकांना, खास करून एक त्याच्यामधून एक कुक आहे. ते कुकला थांबलेलो आहे. तेव्हा जेव्हा येणार कुक तेव्हाच आपली बोट सुटणार आहे, नाही तर सुटणार नाही. आणि 2 लोक अजून येणार आहे भेंडे फॅमिलीचे. ते बघतो व्हाईट टी शर्टवाला आहे ना, त्याच्या फॅमिलीचे येत आहे. स्वतःच्याच फॅमिलीचे लोक आले ना, अजून दुसऱ्यांना कॉल करतो तो. आणि आपला हा भाऊ स्विमर आहे. स्विमर हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा स्विमर आहे हा स्विमर. आम्ही बोटीतून जाणार आहे, हा पोहत येणार आहे. चोर बाजारून घेतलं 50 रुपयाचे टी शर्ट. गजब बेइज्जती है. क्या लगेगा? चलो जय. चला फायनली सर्व आलेले आहेत आपले. आणि लिगाईचा वेळ झाला आपलं. ॲक्च्युली 2 तास ते फक्त ते दादालाच लागलेले. आमचं खूप होता म्हणून थांबले होते. तर फायनली आपला टाइम. थैंक यू. आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. झालेला निघायचं. ते चला भेटतो मग तुम्हाला बोटीमध्ये. जय श्रीराम. चिट्ठी दाखा कि जो आपका कैंडिडेट चुना जा रहा है इसमें आपका भी हाथ है. मंडळी निघालेलो आहे. पहिलं आपलं मानपान सीना महादेव देवाचं. ते बोल सीना महादेव महाराज की जय. वर्षगावाचं सीना महादेव मानपान पहिला. नंतर आपण जाऊ डायरेक्ट खंडेरीला. किल्लेश्वर महाराजला. महादेव
शिंगलेश्वर महादेव. ही आपली दुसरी बोट आहे तिथे आणि तो शहाणा बघा तिथून व्हिडिओ काढत आहे. ही आपली दुसरी बोट आहे आणि आपली पहिली बोट आहे. ही आपली दुसरी बोट. वे टू खंडेरी. लेट्स गो. तर आता आपण पोहोचलेलो आहे किल्ल्यावर यानी की किल्लेश्वर महाराज. हर हर महादेव. पुढे मागे काहीच नाही. हे बघा फक्त वरती तारे आहेत. वरती लाईट चालू आहे त्याच्यासाठी. खाली तारे तारे दिसणार आता तुम्हाला इथून. अजून काहीच नाही दिसणार. हे सामने प्लेन आहे आपलं. हे बघा वरती फक्त स्टार स्टार स्टार. अजून काही नाही. मागे पुढे काहीच नाही. हे बघा आपला थोडासा दिस उगवत आहे. बघा सीन आहे आणि थंडी खूप लागत आहे आपल्याला इथे. हा जाम थंडी लागत आहे. हे बघ कसे झोपलेले जातात पाणी. खूप खतरनाक थंडी आहे. निंजा हतोडी. निंजा हतोडी. निंजा हतोडी. हे बघा आपली माणसं कशी झोपलेत आरामात. आणि हा तिथे फिशिंग चालू आहे. क्या दिक्कत? हम गरीब हैं सर, हमको अच्छा गरीब को पढ़ाने तीन हाथी जितना लश्कर का रोड रोलर लेके मैं ये ढलान की ओर जा रहा था.
किधर है? आणि इथून तुम्ही पहा हे बघा मोठ्या मोठ्या शिप पण जात आहे इथून. 1 तास बाकी आहे फक्त आपल्याला पोचायला. आता आपण फायनली पोचलेलो आहे आणि की नाही करता आपल्याला अजून अर्धा तास लागणार आहे. का सामने दिसते आपल्याला आता खड्डे झालेली आहे, सामनेच आहे. झूम करून तुम्हाला एकदा दाखवतो. आणि आपली दुसरी जी बोट आहे ते खूप लांब आहे, तुम्हाला दिसते का नाही मला ना माहिती, पण खूप लांब आहे. तिथे एकदम सामने आहे ती बोट. ते तुम्हाला एकदा खड्डेची मी दाखवतो. सामने सामने फॉगचे मुले दिसत नाही आता काय. आणि आपली बोट बघा केवढे लांब आहे, दुसरीवाली आहे बघा केवढे लांब आहे ती बोट आहे बघा, खूप लांब आहे. आणि ते पण आता फुल स्पीडमध्ये येत आहे आपल्याकडे. अरे बाबा बोट जाम हलते, हे बघा फुल स्पीडमध्ये येत आहे. आपल्याला फक्त अर्धा तास आहे पोचायला, फक्त अर्धा तास. तर आता आपण पोचलेलो आहे अर्धा तास. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है? इथून सामनेच आहे. 3 वेळा म्हणून मला पण माहिती आहे, पण आपलं सामनेच आहे. अर्धा तास झालेला आहे. दुसरी बोट आपली लांब आहे, त्याच्यासाठी आता आपण स्लो जात आहे. म्हणून आपली दुसरी बोट जी आहे ना ती खूप लांब आहे. तुम्हाला दाखवलं मी, दाखवायची कोशिश करतो परत एकदा. त्याच्यासाठी आपण स्लो चाललेलो आहे इथून. आणि खंडेरी एकदा खंडेरी दाखव आहे आपली सामने. झूम कर खंडेरी. फायनली पोहोचलेलो आहे खंडेरी. बघा आपली बोट प्लाझे बाय बसलेला इथे आणि सर्व तिथे. आणि आपली दुसरी बोट एवढे लांबून काय येते मला पण नाही माहिती आहे. बघा एवढे लांब माहिती आहे बघा दुसरी बोट एवढे लांबून कशाला येते का माहिती. आणि आपली खंडेरी सामने ते तुम्हाला दिसतो आयलंड आहे. आपल्याला आपण आता असं इथून थोडंसं राईट साईडला जायचं आहे आणि की त्या साईडला जायचं आपल्याला या साईडने. फायनली आपण पोहोचलेलो आहे. फक्त 10 मिनिटात जरा आली, फक्त 10 मिनिटात आपण पोहोचणार आहे. का असं दिसणार आहे बाहेरतून आपली खंडेरी. येताल देवाची आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली पोहोचलो आपण खंडेरीमध्ये. येताल देवाचं दर्शन घ्यायला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण फायनली पोहोचलेलो आहे खंडेरीमध्ये. हे बघा असं का असणार आपलं. आणि सर्व आता आपलं अनलोडिंग चालू आहे इथे. आणि आपण या शेडमध्ये राहणार आहे बहुतेक. सर्व अनलोडिंग चालू आहे आपलं. चला आता आपण मदत करूया थोडं अनलोडिंगला, नंतर भेटतो. तर आता आपण इथे बोंबील सुकवत आहे बनवायला. बांबोके बोंबील तवा बनणार आपला, तवा बांबोके बोंबलाचा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आणि जे आता तुम्ही इथे लोकांना बघत आहे सामने, हे सर्व आता आलेलं आहे पनवेलवरून.
यांना 3 तास लागले इथे यायला. पण सॉरी, पनवेलवरून ना आले आहे, पनवेलचे पण आले इथून आपलं कवरचे आले दिवाले गाव बेलापूरवरून आलेले या बोटीमध्ये ते लोक. आता ते जाणार शायदशी ये शेडमध्ये, या एक तिथे मागे शेड आहे त्या साईडला जाणार आहे. नमस्कार मंडळी, आता आम्ही सकाळी 4 वाजता पहाटे आम्ही निघालेलो आहे वर्सोवावरून. बरोबर आम्ही 5 तासाचा प्रवास आहे. बरोबर आम्ही इकडे 9 वाजता बरोबर आम्ही खंडेरी देवा वेताळ देवाला आम्ही आता दर्शन करणार आहे. बरोबर 5 तासाने आम्ही इकडे पोहोचलेलो आहे. आता आम्ही अंघोळ करून फ्रेश होऊन चल झूठा आता आम्ही जाणार आहे वेताळ देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला तुम्ही पण दर्शन घ्या. चला जाऊया आपण तिथे देवांचं दर्शन घ्यायला. ते बोला हर हर महादेव. आणि इथे आपला अजय भाऊ मच्छी कापत आहे बनवायला. आणि मच्छी जशी आपली बनवून झाली की पहिला आपला मान जाणार आहे देवाला, यानी की येताल देवाला आपला पहिला मान जाणार आहे. ते बघा तर मच्छी कापत आहे. कोणचा मच्छी अजय आहे? कोणचा? उपा. एक नंबर उपा आहे आपल्यासाठी खायला. आता सर्वांचो आंघोळ केलेली आहे इथे आपल्या माणसांचो. तर आता आपली आंघोळ करून झालेली आहे सर्वांची. हा आपला भाऊ स्विमर आहे. भाऊ स्विमर, तू कशी पोहत गेला ते सांग. रॉक टू गेटवे 5 किलोमीटर. किती तासात? 64 मिनिट. 64 मिनिट कुछ भी मध्ये हा 5 किलोमीटर पोहत गेलेला आहे. आणि हा आपला भाऊ स्विमर आहे, स्विमर. आणि आता सर्वांची आपली आंघोळ झालेली आहे करून. आतमध्ये आपला अजय भाऊ इथे मच्छी कापत आहे. आणि आतमध्ये आपलं थोडंसं उचल पाऊया शायद पोहा बनते, थोडाफार नाश्ता करायला. आणि डायरेक्ट आपण मग जाऊ देवळाकडे. देवाला मानपान करायचं आहे, मानपान. आणि आपण जाणार आतमध्ये पाया पडायला. आणि त्या अजून लोक आंघोळ करत आहे थोडंफार. पाय टेकतात बोलते, जोर हॉटेल बोलते. हे बघा पाय टेक. आम्ही टाकी आहे, कालीवाली टाकी आहे ना, इथेच सर्वांचं बोटीमध्ये जाऊन आंघोळ केलेली आहे. हे बघा तुम्ही इथे पाहू शकता. अँकर बघा किती मोठा आहे बघा. पहिल्यांचा अँकर बघा, साईज बघा आहे का अँकर. आणि पावडी हे बघा किती मोठी आहे पावडी. हे बघा. आणि याला किती वर्षापासून मी 2017 पासून याला इथेच बघत आहे. पहिल्या शाळेत तिथे सामने होती. माझ्या हातमध्ये पॉवर बँक आहे. हे बघा अँकर बघा किती मोठा आहे. आणि अजून खूप काय तुम्हाला इथे दाखवायचं बाकी आहे मला, खूप. ते आता मला पण ना माहिती हा म्हणजे व्हिडिओ माझा 1 पार्टमध्ये येणार का 2 पार्टमध्ये. जर खूप मोठा झाला ते 2 पार्टमध्ये. जर व्हिडिओ आपला खूप मोठा झाला ना ते 2 पार्टमध्ये येणार आहे. आणि जर नॉर्मल असेल 15-20 मिनिटाचा ते आपल्या 1 पार्ट्समध्ये येणार आहे. आता खूप काय दाखवायचं बाकी आहे. मला वाटते नाही करता आताच इथे 10-15 मिनिटाचा आपला व्हिडिओ झाला असेल. खूप काय दाखवायचं बाकी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बनत राहा, तुम्हाला सर्व दाखवणार मी. A to Z पूर्ण टूर करवणार हा खंडेरी फोर्टचा. आणि मी इथे खूप वेळेला आलो, ते मला सर्व माहिती आहे इकडचं. ते भेटतो डायरेक्ट तुम्हाला मग पुढे. तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही अलिबाग साईडने येत असेल ना इथं फिरायला, अशी बघा ही होडी असते. 300 रुपये तिकीट असते पर पर्सन या सामनेवाली होडीचा. हे बघा ही सामने होडी आहे. आणि सामनेतून एक स्पीड बोट पण येत आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा सामन्याने स्पीड बोट पण येतात. आणि तुम्हाला तसं तुम्ही सांगितलेलं आहे ते आपलं खंडेरी आहेच, पण तिथे त्याला उंडेरी काय शायदशी म्हणतात. मे बी रॉंग आहे का माहिती नाही. हे बघा त्याच्या सामने मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो पूर्ण. अरे मी चष्मा घातलेला, मला पण काय दिसत नाही सारखं. हे बघा एवढे लांब आहे, दिसत पण प्रॉपर. का म्हणून फॉग आहे पूर्ण तिथे. त्याला उंडेरी म्हणतात आणि याला खंडेरी म्हणतात. तिथे बेसिकली काय नाही तेवढं काय बघण्यासारखं. तिथे कोण जास्ती जात नाही. जे सामने आहे ना आयलँडसारखं, तिथे बेसिकली काय नाही. तिथे जास्ती लोक जात नाही. आणि हाय पण नाही सारखी जागा जायला तिथे. तर आता आपण जात आहे दर्शनाला. आणि आपल्यासोबत आहे मुन्ना भाऊ. नमस्कार. आता आपण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वेताळ देवाच्या दर्शनाला जो स्वयंभू आहे. मग आता आपण थोड्याच अंतरावर आहे मंदिर. नमस्कार मित्रांनो, हे आता आपले आलेले आहेत ओम साईराम ग्रुप वर्सोवा कोलीवाडा मधून आलेले आहे. हे आहेत आपले नाकवा रायडर बोटीचे. हे आहे कॅप्टन कॅप्टन व्ही. देव महाराज की जय. जय कोण आहे? जय.
लाटा दर्याच्या चौफेर मधी खंदेरी डोंगर, लाटा दर्याच्या चौफेर मधी खंदेरी डोंगर, मधी खंदेरी डोंगर, हाय आतमधी सुंदर येताले देवाचं मंदिर, हाय आतमधी सुंदर येताले देवाचं मंदिर. धंद्याला जाताना आम्ही रकोली येताले देवाचे जातो राहुली, धंद्याला जाताना आम्ही रकोली येताले देवाचे जातो राहुली, पूजा करतो आम्ही सारी लावून देवाला शेंदूर, करतो पूजा आम्ही सारी लावून देवाला शेंदूर, लावून देवाला शेंदूर, हाय आतमधी सुंदर येताले देवाचं मंदिर. आयटीन उभा हैर कुलाबा खंदेरीनी त्याला हाणले शोभा, आयटीन उभा हैर कुलाबा खंदेरीनी त्याला हाणले शोभा, लई झकास दिसतंय र तिथून भाऊचा बंदर, लई झकास दिसतंय र तिथून भाऊचा बंदर, तिथून भाऊचा बंदर, हाय आतमधी सुंदर येताले देवाचं मंदिर. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हा मासा याला सोंडाला मासा म्हणतात, इथे नाव पण आहे लिहिलेलं तुम्ही पाहू शकता. आणि जे या माशाची खासियत अशी आहे ना, ज्याचा जो पुढचा जो भाग दिसत आहे ना तुम्हाला, जर हा मासा कोला पण लागते ना कुठे पण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे पण, तर त्याला हा माशाचे जे नाक जे आडीसारखं दिसतं तुम्हाला पुढे आहे इथे आपल्या देवाला द्यायलाच लागते. यानी की मी तुम्हाला दाखवतो इथे ऑलरेडी आहे, हे बघा हे त्या सोंडाला मासाचं ना पुढचं नाक आहे, हे बघा 1 2 इथे आहे, हे बघा 3, हे बघा हा जो मासा आहे ना याचा जो पुढचा आहे ना ते इथे देवाला द्यायलाच लागते. आणि याचं कारण असं आहे की हा देवाचं शस्त्र आहे, हे जे नाक आहे ना हे देवाचं शस्त्र आहे. हे खूप कमी लोकांनाच माहिती आहे, हे देवाचं शस्त्र आहे. यानी की लोक काय म्हणतात की आपला जो वेताल देव आहे, जसं काही लोक म्हणतात की हा महादेवाचा अवतार आहे. ॲक्च्युअलमध्ये जेवढं मी माहिती केलेलं आहे ना देवाबद्दल की हा महादेवाचा आपला अंगरक्षक यांनी सेनापती आहे, हा जो वेताल देव आहे तो. आणि इथे आपले बाया पण आहेत इथे. इकडचे अजून एक मी खासियत तुम्हाला सांगतो की हा जो तुम्ही बघा आता घंटा आहे, हे बघा कधीचा आहे हो 1891 1891चा घंटा आहे. आणि सोचा तुम्ही किती जुना आहे हा घंटा, हे बघा 1891चा घंटा आहे हा वेताल देवाचा. बघा
आणि हा वेताळ देवची असं खासियत आहे की हा हर एक वर्षाने वाढत असतो. तिलानी ना, यानी की असं म्हणलं जातं की हर एक वर्षाने हा देव जो आपला वेताळ देव आहे तो वाढत जातो. बेसिकली तिल यानी की बघायला जाणार तर 1 सेंटीमीटरच्या हिशोबाने बघायला जाणार ते. मी जेव्हा पण येतो इथे ना खूप मला आनंद होतो आणि जे पण आपण देवाकडे मागतो ते तर आपलं पूर्ण होतेच होते. ते बोला वेताळ देव महाराज की जय. वेताळ देव महाराज की जय. जय श्रीराम. हर हर महादेव. आणि इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे आपलं देवळाला थोडं कलरचं काम चालू आहे. बघा सामने कलरचं काम गेलेलं आहे. ते कौलं पण नव्हती जेव्हा मी एकदम पहिला आलेलो. हे बघा कलरचं काम चालू आहे. आणि तिथे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे सर्व कलर ऑलरेडी जे खालचे टाईल्स आहेत त्याला मारलेले आहेत. आणि असं काय आहे आपल्या इकडचं हे बघा सर्व त्यात आपण सध्या नाश्ता करायला जाऊया का. म्हणून सकाळ काय रात्रीपासून तर काय खाल्लेलंच नाही मी. तर पहिला आता आपण जाऊया नाश्ता करायला. नाश्ता केला का पूर्ण तुम्हाला मी याचं टूर करवतो आहे आयलँडचं, खंडेरी फोर्टचं. आपल्याला या डायरेक्शनने जायचं आहे. नाश्ता झाला आपण जाऊया मग टूरला. तुम्हाला दाखवतो पूर्ण खंडेरी ग्रुप माऊली. हे बघा आता पण इथे आपलं कलरचं काम चालू आहे माऊलींच्या इकडे. आणि इकडचं असं काय असणार आहे आपलं. म्हणजे युनिक बघितलेली आहे ना एकदम कडक. फर्स्ट पार्टमध्ये ते नाही येणार बहुतेक की तुम्हाला सेकंड पार्ट बघायला लागेल आहे. इतका मोठा हिरा बघितला ना, इतका मोठा. तो 18वी सदीचा 18 सेंचुरीचा आहे तो. जेव्हा मी इथे गेले वर्ष आलेलो गेले वर्ष नाही 2023 अजून तसेच आहे टोप. किती टनचे असणार आहे. दिसायला असं वाटतात असणार म्हणजे नॉर्मल लोखंड, पण किती टनचे असणार. स्वतः 400 वर्ष कोला बोलतात इथेच आहे मित्रांनो. इथे असं म्हणलं जातं, मला ते कन्फर्म नाही माहिती का बाया येतात करून असं. मी त्या टायमाला जेव्हा एकदम पहिला फक्त याच यावर येते बघा. परमिशन काढायला शाणी माणसं बघा. खूप वेळेला आलो इथे, सर्वांना अलाव नाही करत यायला इथे.